रात्री अचानक डोळे उघडतात. घड्याळाकडे पाहिलं तर पुन्हा 3:12, कधी 3:47 तर कधी 4:25. हे तुमच्यासोबतही होतं का? अनेक लोक याला नशीब, आध्यात्मिक गोष्टी किंवा योगायोग समजतात, पण प्रत्येक वेळी तसं नसतं. काही वेळा हे शरीराकडून मिळणारं महत्त्वाचे संकेत असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 10 वैज्ञानिक कारणं, कोणत्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये आणि झोप पुन्हा शांत कशी लागेल. पहिलं कारण आहे ताण आणि अनॅक्झायटी. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण हा सर्वात मोठा शत्रू आहे. दिवसभर ऑफिस, घर, आर्थिक चिंता किंवा कौटुंबिक तणावामुळे शरीरात कॉर्टिसोल हे तणावाचं हार्मोन वाढू शकतं. त्यामुळे रात्री झोप लागली तरी ती खोल लागत नाही. आता यासोबत दिसणारी लक्षणं पहा. सतत विचार सुरू असणं, हृदयाची धडधड वाढणं आणि घाम येणं, पुन्हा झोप न लागणं. दुसरं कारण आहे ब्लड शुगर कमी होणं. रात्री बराच वेळ काही न खाल्ल्यामुळे काही लोकांमध्ये रक्तातील साखर कमी होऊ शकते. यामुळे शरीर ॲड्रेनालिन सोडतं आणि अचानक जाग येते. याची लक्षणं आहेत घाम येणं, हात थरथरणं, भूक लागणं आणि बेचैनी. विशेषतः मधुमेहाच्या औषधांवर असणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं. तिसरं कारण आहे स्लीप अपनिया. हा एक गंभीर झोपेचा विकार आहे. झोपेत काही सेकंद श्वास थांबतो आणि मेंदू शरीराला जागं करतो. अनेकांना याची कल्पनाही नसते. याची लक्षणं आहेत मोठ्याने घोरणं, झोपेत गुदमरल्यासारखं होणं, सकाळी डोकेदुखी, दिवसभर झोप येणं. चौथं कारण आहे हार्मोन्समधील बदल. महिलांमध्ये मोनोपॉज, प्रेग्नन्सी किंवा थायरॉईडच्या समस्येमुळे रात्री झोप तुटू शकते आणि पुरुषांमध्येही वयानुसार हार्मोन्स बदलल्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. पाचवं कारण आहे जास्त चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स. अनेकांना वाटतं संध्याकाळी घेतलेली कॉफी रात्रीपर्यंत संपते, पण कॅफीनचा परिणाम 6 ते 8 तास किंवा काही लोकांमध्ये त्याहूनही जास्त काळ टिकू शकतो. सहावं कारण आहे मोबाईल वापरणं. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरल्यामुळे निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोन कमी करतं. परिणाम झोप खोल लागत नाही आणि रात्री वारंवार जाग येते. सातवं कारण आहे वारंवार लघवीला जाणं. जर तुम्ही दररोज रात्री 2 किंवा अधिक वेळा लघवीसाठी उठत असाल तर त्यामागे कारण असू शकतं. मधुमेह, मूत्राशयाचे विकार, प्रोस्टेटची समस्या पुरुषांमध्ये आणि रात्री जास्त पाणी पिणं. आठवं कारण आहे औषधांचे दुष्परिणाम. काही औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ स्टेरॉइड्स, काही ब्लड प्रेशर औषधे, अस्थमासाठीचीही काही औषधे, काही अँटीडिप्रेसंट्स औषधे स्वतःहून बंद करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. 9वं कारण आहे नैराश्य. नैराश्य म्हणजे फक्त दुःखी वाटणं नाही, तर पहाटे 3 ते 5 वाजता जाग येणं आणि पुन्हा झोप न लागणं हेही त्याचे एक लक्षण असू शकतं. जर यासोबत उत्साह कमी होणं, आवडत्या गोष्टीत रस कमी होणं किंवा भूक, झोप बदलणं असे त्रास असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 10वं कारण आहे गंभीर आजारांचा संकेत. काही वेळा रात्री वारंवार जाग येणं हे खालील समस्यांशी संबंधित असू शकतं. थायरॉईडचे विकार, हृदयाचे काही आजार, फुफ्फुसाचे आजार, दीर्घकालीन वेदना, रेस्टलेस लेग्स सिंड्रोम. म्हणून हा त्रास सतत होत असेल तर तपासणी करणं योग्य ठरतं. डॉक्टरांकडे कधी जावं? खालीलपैकी कोणतंही लक्षण असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 3 ते 4 आठवड्यापेक्षा जास्त काळ रोज जाग येणं, श्वास अडकणं किंवा जोरात घोरणं, छातीत दुखणं, अचानक वजन कमी होणं, दिवसभर तीव्र थकवा, झोपेअभावी कामावर परिणाम होणं. आता पाहूया झोप चांगली लागण्यासाठी 10 उपाय. रोज एकाच वेळी झोपा. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बंद करा. संध्याकाळनंतर चहा, कॉफी टाळा. रात्री हलकं जेवण करा. झोपण्यापूर्वी खोल श्वासोच्छ्वास किंवा ध्यान करा. खोली शांत, अंधारी आणि थंड ठेवा. नियमित व्यायाम करा, पण झोपण्याच्या अगदी आधी नाही. रात्री मद्यपान आणि धूम्रपान टाळा. दिवसातून पुरेसा सूर्यप्रकाश घ्या. झोपेचा त्रास सतत असेल तर स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेऊ नका.
रात्री 3 ते 5 वाजता जाग येणं प्रत्येक वेळी गंभीर आजाराचं लक्षण असतंच असं नाही, पण हा त्रास वारंवार होत असेल किंवा त्यासोबत इतरही लक्षणं असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य कारण शोधणं आणि त्यावर उपचार करणं हेच महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियांनाही नक्की पाठवा. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.